नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत, कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला मोठा झटका बसणारी बातमी ही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेते तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्यात असलेल्या सोनिया दुहान यांच्या उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसाठी हा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सोनिया दुहान यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजगी व्यक्त केली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका देखील केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती, पण तसं काहीही घडलं नाही. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती, पण त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला नाही. अखेर सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार. आणि सोनिया दुहान यांनी काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर सुद्धा टीका केली होती आणि सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत असं सोनिया दुहान यांनी बोलले. तर सुप्रिया सुळे यांच्या जवळचे लोक कटकस्थान रचत असल्याचा आरोप देखील सोनिया दुहान यांनी केले. मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही, पण मी खूप लवकर पक्ष सोडायचा निर्णय घेणार आहे. मी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईल, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. मी सध्या एकनिष्ठाने बसले आहे आणि सुप्रियाताईच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करण्याच्या नेत्यांना सोपवण्याचे आणि हटवण्याचे आणि मजबूर करण्याचं काम करत असतील. तर मित्रांनो, पक्ष सोडवावं यासाठी प्रयत्न केले जात आहे असं गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.